नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नर मध्ये। तर या आधीचा आपला व्हिडिओ होता फ्रीज व्यवस्थितरित्या आणि कमी कष्टामध्ये कसा साफ करायचा। तर आज मी तुमच्यासाठी फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। फ्रीज मध्ये भाज्या व्यवस्थितरित्या कशा स्टोअर करायच्या, मसाले कसे स्टोअर करायचे जेणेकरून ते बऱ्याच दिवस टिकले जातील, तर हे आजच्या आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा माझा सॅमसंगचा डबल डोअरचा फ्रीज आहे। 10 वर्ष तरी झाले असतील हा फ्रीज मी वापरत आहे। फ्रीज वेळच्या वेळी साफ केला आणि व्यवस्थित ठेवला तर बऱ्याच दिवस टिकतो आणि त्याची कूलिंग कॅपॅसिटी ही चांगली राहते। तर हा माझा सॅमसंगचा 345 लिटरचा फ्रीज आहे आणि याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे 322 लिटर। आता इथे फ्रीज वरती बरेचसे असे मॅग्नेट मी लावलेले आहेत। आम्ही जिथे जाईल तिथे असे छोटे छोटे मॅग्नेट्स घेऊन येतो आणि ते फ्रीजला चिटकवलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण फ्रीजरचा भाग पाहून घेऊया। तर फ्रीजर मध्ये मी जास्त असं काही ठेवलेलं नाहीये, तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट्सचे 2-3 डबे ठेवलेले आहेत। तर इथे बर्फाचा ट्रे आहे, याच्यामध्ये आपण असा बर्फ हवा तेवढा जमा करून ठेवू शकतो। तर अशा एका ट्रे मध्ये मी आईस्क्रीम ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी आईस्क्रीम स्टोअर करते। तर तुम्ही इथं पाहू शकता मी एक्स्ट्राचे मसाले याच्यामध्ये असे भरून ठेवते। तर ह्या आपल्या जॅमच्या सॉसच्या ज्या एक्स्ट्राच्या बॉटल्स असतात ज्या आपण फेकून देतो, तर फेकून न देता मी त्याचा उपयोग असा केलेला आहे। याच्यामध्ये कसुरी मेथी ठेवलेली आहे, तीळ ठेवलेले आहेत, मेथी पावडर ठेवलेली आहे। तर अशा मोठ्या काचेच्या भरणीमध्ये मी बदाम आणि काजू असे स्टोअर करून ठेवते आणि ते मी फ्रीजर मध्ये ठेवते। ते बऱ्याच दिवस टिकले जातात, जेवढे हवे तेवढे मी बाहेर काढून ठेवत असते। तर याच्यामध्ये व्हिप क्रीम ठेवलेली आहे, व्हिप क्रीमला पण मी असं बंद करून ठेवलेले आहे। या भरणीमध्ये चिंच आहे आणि एक्स्ट्राचे खसखस वगैरे जे मसाले आहेत तेही एका डब्यामध्ये मी असे स्टोअर करून ठेवलेले आहेत। तर इथे आपले फ्रोझन फूड असतं, जे फ्रोझन फूड आहे ते इथं मी ठेवलेलं आहे। बदामचे एक्स्ट्रा पॅकेट आहे, याच्यामध्ये मसूर डाळ आहे जी बरेच दिवस आहे माझ्याकडे, त्यामुळे मी वापरलेली नाही, ते अशी फ्रीजर मध्ये ठेवून दिलेली आहे। तर एका बॉक्स मध्ये मी असे फ्रोझन करून मटार ठेवलेले आहेत। झिपलॉकच्या बॅग असतात, मटाराचा सीझन होता त्यावेळेस मी असे बरेचसे मटार सोलून असे स्टोअर करून ठेवलेले आहेत, जेणेकरून आपण बऱ्याच दिवस मटार खाऊ शकतो। बऱ्याच वेळा पावभाजी किंवा मसाले भातासाठी आपल्याला असे मटार मिळत नाहीत। विकतचे जे आपण फ्रोझनचे मटार आणतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मिक्स केलेले असतात, त्याच्यामुळे ते मी वापरत नाही। तर अशा इथे मी छोट्या छोट्या मसाल्यांसाठी भरण्या ठेवलेल्या आहेत। पॅकेटमध्ये मसाले न ठेवता असे मी काचेच्या भरण्यामध्ये त्याच्यावरती अशी एक्सपायरी डेट टाकून ठेवलेली आहे, जेणेकरून ते मसाले व्यवस्थितरित्या राहिले जातील आणि एक्सपायर झाल्यानंतर आपण ते मसाले टाकून देऊ शकतो। तर याच्यामध्ये तीळ आहे, त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी मी ठेवलेली आहे। तर याच्यामध्ये जे समर ड्रिंक असतं त्याची पावडर असते ती मी अशी बंद करून ठेवलेली आहे। इथे एक्स्ट्राचे मसाल्याचे पॅकेट आहेत। आता ह्या क्लिप्स ज्या आपण पॅकेट उघडलेले आहे त्याला अशा क्लिप लावून ठेवल्या म्हणजे ते व्यवस्थित राहतात। तर एवढं सर्व मी फ्रीजर मध्ये स्टोअर करून ठेवते। आता आपण फ्रीजचा भाग बघूयात। तर फ्रीजचा आतला भाग मी सुरुवातीला तुम्हाला दाखवते, त्यानंतर दरवाजाकडील भाग आपण बघून घेऊयात। तर आता इथे पहा, हा सर्वात वरती जो ट्रे असतो त्याच्यामध्ये मी काय काय ठेवलंय, तर हे याच्यावरती फ्रेश रूम म्हणून असं लिहिलेलं आहे। तर याच्यामध्ये मी असे छोटे छोटे ट्रे डीमार्ट मधून आणलेले आहेत। तर याच्यामध्ये जे आपले पिझ्झा बरोबर पॅकेट्स येतात ऑरेगॉनचे किंवा चिली फ्लेक्सचे, ते मी असे स्टोअर करून ठेवलेले आहेत। चीज स्लाइस आहेत, पिझ्झा चीज आहे, ही अशी चिंचेची चटणी आहे आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट ठेवलेली आहे मी या बॉक्स मध्ये। तर हा दुसरा बॉक्स माझा केक ट्रे आहे, याच्यामध्ये सर्व प्रकारचे इसेन्स, सर्व प्रकारचे कलर, तर केसर ठेवलेले आहेत। हे काही टॉपिंग्स आहेत, याच्यामध्ये चॉको चिप्स आहेत आणि ही चेरी आहे। तर असा मी एक ट्रे फक्त केकच्या साहित्यासाठी ठेवलेला आहे। हे पनीर आहे, बऱ्यापैकी मी पनीर घरी बनवते पण मुलांना खूप आवडतं, त्यामुळे एक्स्ट्राचं पनीर असं माझ्या फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं। तुम्ही जर पनीरचं पॅकेट खोललेलं असेल तर पाण्यामध्ये ठेवावं, जेणेकरून ते बऱ्याच दिवस टिकतं। आता हा बटर ट्रे आहे, हे बटर अजून मी ओपन केलेलं नाहीये। तर हा बटर ट्रे मी डीमार्ट मधून घेतला होता। तर हा एक पहिला कप्पा हा झालेला आहे। त्या खालील कप्प्यामध्ये अशा एका बास्केटमध्ये
मी फ्रूट्स स्टोअर करते, तर याच्यामध्ये मी स्वच्छ अशा 2 द्राक्षे ठेवलेले आहेत. अशा थंडगार द्राक्षे उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान वाटतात. त्याच्या खाली सफरचंद आहेत. आता इथे पाठीमागे छोट्याशा बाउलमध्ये मी दही ठेवलेलं आहे. या डब्यांमध्ये मी वाटण करून ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये पुदिना चटणी आहे सँडविचला, किंवा आपण जर पाणीपुरीचं पाणी बनवलं तर त्याच्यासाठी झटपट अशी ही चटणी मी बनवून ठेवलेली आहे. आता या ट्रेमध्ये रोजच्या भाज्यांसाठी एक वाटण मी बनवून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर इत्यादी मी सर्व बारीक वाटून रोजच्या भाजीसाठी हा मी मसाला वापरते, तर तो ठेवलेला आहे. आता या डब्यामध्ये जे आपली एक्स्ट्राची भाजी जर राहिली असेल तर ती मी संध्याकाळी आम्ही वापरतो, त्यामुळे तीही अशी फ्रीजमध्ये ठेवली आहे. त्याच्या पाठीमागं या अशा डब्यामध्ये ज्या ब्लॅक ग्रेप्स असतात, काळी द्राक्षे, तर ते मी ठेवलेली आहे. आणि हा एक्स्ट्राचा डब्बा मी असाच मोकळा ठेवलेला आहे, जेणेकरून पटकन त्याच्यामध्ये काहीतरी ठेवता येईल. आता त्याच्या खालील कप्प्यामध्ये मी फक्त भाज्या ठेवलेल्या आहेत. फळभाज्या आणि पालेभाज्या या कप्प्यामध्ये असतात. तर एका छोट्या ट्रेमध्ये मी असे स्वच्छ धुवून टोमॅटो ठेवून दिलेले आहेत, म्हणजे पटकन आपल्याला भाजीला वापरता येतात. आता हे बॉक्स, भाज्यांसाठी असा बॉक्स मी अमेझॉनवरून मागवले होते. याच्यामध्ये 3 भागांमध्ये हा असा बॉक्स डिवाइड केलेला आहे. याच्यामध्ये एकात कोथिंबीर, एकामध्ये मेथी आणि एकामध्ये मिरच्या मी निवडून ठेवलेल्या आहेत. मिरच्या नेहमी डेट काढून ठेवावेत, बऱ्याच दिवस त्या टिकल्या जातात. तर हे बॉक्स असे बाहेर काढता येतात आणि या बॉक्सला झाकण असल्यामुळे बरेच दिवस भाज्या ताज्या राहतात. त्याच्यावरती थोडंसं पाणी सुटू नये म्हणून मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे. तर हा फक्त पालेभाज्यासाठीचा बॉक्स आहे. आता याच्यामध्ये मी फळभाज्या ठेवलेल्या आहेत. वरूनही हा बॉक्स आपल्याला आतमध्ये काय आहे ते दिसतं. तर एका बॉक्समध्ये मी भेंडी ठेवलेली आहे, एका बॉक्समध्ये वांगी ठेवलेली आहे आणि एकामध्ये फ्लावर ठेवलेला आहे. फ्लावर मी असा व्यवस्थित साफ करून ठेवलेला आहे, म्हणजे पटकन त्याची भाजी बनवता येईल. तर या बॉक्समध्ये मी फक्त फळभाज्या ठेवलेल्या आहेत. असं केल्यामुळे आपल्या कमी जागेमध्ये बऱ्याच भाज्या बसल्या जातात. आता त्यानंतर खालील छोटा कप्पा आहे. तर असा मी हा एक ट्रे तुम्हाला आधीच दाखवलेला होता. तर हा ट्रे छोटा मोठा असा आपण त्याला वाढवू शकतो. तर हाही ट्रे मी डीमार्ट मधून घेतला आहे. तर याच्यामध्ये आलं आणि लिंबू मी असं ठेवून दिलेला आहे. तर हा ट्रे असा ऍडजस्ट करून आपल्याला लावून ठेवता येतो. आता त्यानंतर त्याच्या खालील कप्प्यामध्ये एका ट्रेमध्ये नाश्त्यासाठी लागणारं सामान ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ब्रेड आहे, मेयोनीज ठेवलेला आहे, जेणेकरून सँडविच बनवता येईल. इथे एक मिल्कमेडचा माझ्याकडे डब्बा आहे, तोही मी याच्यामध्ये ठेवलेला आहे. चॉकलेट स्प्रेड आहे मुलांना ब्रेडवरती लावून देण्यासाठी. मी चॉकलेट स्प्रेडही याच बॉक्समध्ये ठेवलेला आहे. तर हा छोटा बॉक्स असल्यामुळे खालच्या कप्प्यात व्यवस्थित बसला गेला आहे. तर या डब्यामध्ये मी रोजची जी साई असते दुधावरची ती स्टोअर करून ठेवते आणि त्यानंतर त्याचं तूप बनवून ठेवते. एका बॉक्समध्ये इथं मी अंडी ठेवलेली आहेत. फ्रीज खराब होऊ नये म्हणून प्रत्येक कप्प्यामध्ये मी अशा ट्रान्सपरंट शीट अंथरलेल्या आहेत. इथे जे मॉइश्चर झोन म्हणजे तिथून हवा येते तिथे मी झाकलेले नाहीये, फक्त ट्रेवरती मी असं कागद पसरून घेतलेला आहे. ट्रान्सपरंट शीट आहे ही. आता सर्वात खालच्या कप्प्यामध्ये याच्यामध्ये मी भाज्या ठेवलेल्या आहेत. तर भाज्या ज्या आपण मोठ्या मोठ्या लांब भाज्या आहेत त्यावरती ठेवू शकत नाही. तर या अशा मी आपल्याकडे ओढण्या, कॉटनच्या ओढण्या उपलब्ध असतात घरामध्ये, तर त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. याच्यात झिपलॉक बॅगमध्ये पालक व्यवस्थित नीट करून ठेवलेला आहे. शेवग्याच्या शेंगा आहेत, त्याचबरोबर काकडी आणि गाजर असं मी झाकून ठेवते. अशा पद्धतीनेही बऱ्याच दिवस भाज्या टिकल्या जातात. आता फ्रीजच्या दरवाजाकडील भाग आपण पाहून घेऊयात. तर इथं सर्वात वरच्या बाजूला रोजच्या वापरातील ड्रायफ्रुट्स मी अशा छोट्या छोट्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत. याच्यामध्ये पिस्ता आहे आणि एका छोट्या डब्यामध्ये मी सर्व ड्रायफ्रुट्सची अशी पूड करून ठेवलेली आहे, जी आपण दुधामध्ये मिक्स करून मुलांना देऊ शकतो. त्या खालील कप्प्यामध्ये आपल्याला चायनीज बनवण्यासाठी जे सॉस लागतात ते सॉस आहेत, त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स ठेवलेले आहेत. इथे मेयोनीजचा एक डब्बा आहे, सॉसची बॉटल आहे. एका छोट्या भरणीमध्ये एक्स्ट्राचा लसूण मी सोलून ठेवलेला आहे
असा अर्धा लिंबू मी इथे चिरून ठेवलेले आहे, जेणेकरून फ्रीजमध्ये जर दुर्गंधी येत असेल तर ती येत नाही. एका बॉटलमध्ये ऑरेगानो आहे तर आणि एक एक्स्ट्राची बॉटल मी इथे ठेवून दिलेली आहे. आता त्याच्या खालील कप्प्यामध्ये असे 2 मोठ्या भरण्या आहेत. या भरण्यांमध्ये एका भरणीमध्ये रवा आहे आणि एका भरणीमध्ये मैदा मी ठेवून दिलेला आहे, जेणेकरून ते फ्रीजमध्ये ठेवल्यावरती बऱ्याच दिवस टिकला जातो. हे कोकम आगळ आहे जे आपल्याला सोलकढी बनवायला उपयोगी पडतं. आता हे असे सिरप आहेत, स्ट्रॉबेरीचा क्रश आहे आणि सिट्रस ब्लूचा सिरप आहे. उन्हाळ्यामध्ये सरबत करण्यासाठी हे मी वापरते. तर अशा पद्धतीने मी छोट्या फ्रीजमध्ये भाज्या, मसाले आणि फळं यांची अरेंजमेंट करून ठेवलेली आहे, जेणेकरून फ्रीजमध्ये जास्त गर्दीही होणार नाही आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळच्या वेळी पटकन मिळेल. अशा पद्धतीने मी फ्रीज ऑर्गनाइज केलेला आहे. तर कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.